कल्ला मस्ती धमाल झाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. शाळा म्हणजे कसं सगळं ठरलेलं. यावर्षी या बाई हा वर्ग या बाकावर हा मुलगा बसणार तास संपल्यानंतर अभ्यासातल्या शंका बाईंना विचारणार बाकी काही कुतूहल वाटलंच तर ते घरी जाऊन आई वडिलांना विचारायचं. पण काही शाळा अशाही आहेत तिथे मुलांना वाटलं की आज इकडे तोंड करून बसण्याऐवजी ना आम्ही इकडेच तोंड करून बसतो तरी हरकत नाही. तरी कोणाला वाटलं की आज वर्गात बोर होतंय आज आम्हाला बाहेर बसून शिकायचंय पायऱ्यांवर तरी येऊन बसा. शाळेतल्या अभ्यासाबरोबरच मुलांच्या मनातलं कुतूहल आणि उत्सुकता जिथे तितकीच जपली जाते त्या पुण्याच्या अक्षरनंदनमध्ये आज आपण आलोय. बघूया इथली मुलं किती वेगळा विचार करतात. या इथे अशा टायरच्या घसरगुंड्या का केल्या आहेत मागे टायर का लटकवली आहेत मला माहिती नाही आणि मी विचारतही नाही. कारण आपलं म्हणजे पुराण असं सांगतं आणि इतिहास असं सांगतो. असे असती बरोबर नाही हे म्हणजे चूक हे माप हे कोष्टक असे म्हणजे जगणे तसे तसे केले की मग मिळते सुख. मी म्हणालो बर असे जगणारे आपण सगळे. पण खूप सारी उत्सुकता मनात असणारी छोटी छोटी मुलं इथे आहेत. त्यांच्याशी म्हणजेच इथल्या रत्नांशी मी आता गप्पा मारणार. आणि आता माझ्याबरोबर माझ्या दोन अत्यंत गोड अशा छोट्या मैत्रिणी आहेत सजल आणि केतकी. हाय. हाय. कशात तुम्ही? मस्त छान. तुम्ही मला सांगा तुम्ही मोठेपणी कोण कोण होणार आहे? सजल कोण होणार आहे? पुराणवस्तुशास्त्रज्ञ. हा कसली कसली? पुराणवस्तुशास्त्रज्ञ म्हणजे इतिहासातल्या गोष्टी शोधण्यासाठी शास्त्रज्ञ. मग तू किल्ल्यांवर फिरणार का म्हणजे शोधून काढणार हे पातेलं कोणी वापरलं होतं स्वयंपाक करायला हा ही तलवार कोणाची आहे असं करणार का? तुला आवडतं का हे? कारण की मला इतिहास विषयामध्ये रस आहे. हो तुला तू काय? शिक्षक. शिक्षक कुठल्या विषयाची? मराठी. मराठी आवडतं तुला? कुठले लेखक आवडतात तुला? रवींद्रनाथ टागोर. तुला काय आवडतं का? इतिहासातला कुठल्या विषयात तू खोल जाशील? स्वातंत्र्याच्या काळामधला आणि अश्मयुगीन काळामधला दोन्ही इतिहास. तू बाबा खूप जड बोलतेस. प्राचीन वस्तू आता अश्मयुगीन वगैरे मला एवढं काय माहिती आठवत नाही शाळेतलं. अश्मयुगीन म्हणजे काय? आदिमानव. आदिमानव हे अशी का किती असंच बोलते नेहमी. वर्गात नीट उत्तरे देते. आत्ताच तिला काहीतरी झाले आणि आवाज पण मोठा असतो. मोठा असतो ना आवाज. मग आत्ता का हळू बोलते सजल तू? मैत्रिणींच्या बोलताना खूप जोरजोरात बोलते. आणि किती मोठ्याने बोलू शकते दाखवतो म्हणजे तिला हाक मार जोरात. इतकी एवढंच आई बाबांना जेव्हा त्रास देत असतो एवढ्या जोरातच ओरडतेस तू? जेव्हा आई तुला सांगत असते हळू बोल आई मला असं कधीच नाही म्हणत. मग कशावर ओरडते? खूप गोष्टींवर की तू राहीशी सारखं भांडत जाऊ नको सजन. कोणाशी? राही माझी बहीण मोठी. तिची भांडतेस तू? का कसं जग आईशी भांडतात का आपल्या? तर तीच भांडते तुझ्याशी? मी दोघे एकत्र भांडतो. मग कशावर ना होतं भांडण? ज्या वेळेला आई बाबा घरात असतात त्यावेळेला आमची भांडण होतात. जेव्हा आई बाबा बाहेर जातात तेव्हा आमची भांडण नाही होत. हा असंच सगळ्यांचं होतं. माझी पण मुलं आहेत ना ती दोघं जण खेळतात ना इतकी मस्त खेळतात आणि मी गेलो आणि त्यांना काय की मग ते भांडायला लागतात. तुला काय बहीण भाऊ? भांडता तुम्ही? हो खूप. मारामारी पण करता? तो जास्त मारतो. एक छोटा आहे का? मोठा आहे 8वीत आहे. हो तुझं सांग ना दादा मला मारू नको. आई बाबा असले की तो कमी भांडतो कारण की बाबा त्याला मारतात. आणि घरी असले की आईने सांभाळायला सांगितलं की दरवेळी मला टीव्ही बघायचा असला तर त्याला बघायचं असतं मग त्याच्यावरनं भांडण.
अच्छा, हा मला वाटतं बहीण भाऊ आणि बहिणी बहीण यांच्यातला फरक असावा. आणि तुम्ही म्हणता का म्हणतो, कधी कधी होतं, वर्गात? कधी कधी नाही. अश्मयुगीन वगैरे बोलणारी ही जी आहे, प्राचीन वस्तू संग्रहालय वगैरे करणारी, संशोधन, तू अशीच बोलतेस घरी पण जरा असं जडजडच? कधी कधी. मग तुझ्या आता तू छान एक म्युझियम कर आणि आम्हाला सगळ्यांना बोलव. आणि ही शिक्षिका झाली केतकी की तिच्या शाळेची ट्रिप घेऊन ती तुझ्या वस्तू संग्रहालय बघायला येईल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. अलीकडे नावांची पण नवीन पिढी आली आहे. अशीच नवीन पिढीतली 2 नावं माझ्याबरोबर आहेत, अबीर आणि ऋत्विक. कसे आहात तुम्ही दोघं? किती छान नाव आहेत तुमची. मला अर्थ सांगा बरं, तुझ्या नावाचा अर्थ सांग. चंदन केशर आणि कस्तुरीची सुगंधी पूड. सुगंधी पूड आणि आगीची ठेणगी. डेंजर नाव आहे ऋत्विक म्हणजे. हा, शांत वाटतं तुम्ही दोघं रे, अजिबात दंगा न करणारी. बर, पण याच्यातलं आवडतं काय तुला सांग? अबीर मधलं, आवडतं. अबीर मधलं ऋत्विकला काय आवडतं? आवडतं म्हणजे तो इंग्रजीमध्ये छान उत्तरे देतो, वाक्य छान सांगतो, हे मला याचं आवडतं. अरे शाळेतलं सोड रे, बाकी काय आवडतं? अभ्यासातलं सोड. हसतो बघ ना किती गोड तो बघ. हे बघ हे बघ किती गोड हसतो. असं नाही तुला आवडत? हे मला तर किती आवडलं. आवडतं ना? तुला काय आवडतं? आणि अबीर ऋत्विक मधलं साक्षर खूप आवडतं. अक्षर तुझं कसं आहे? डॉक्टर होण्याची शक्यता आहे म्हणजे तू? का? वाईट अक्षर असतं ना डॉक्टरांचं, फक्त केमिस्टला कळतं. तुझं अक्षर छान आहे एकदम. तू कोण होणार आहेस मोठेपणे? ठरवलं नाहीये. पण काय काय असं बघितलं असं वाटतं मला हेच करायचं. म्हणजे मला तर लहानपणी असं भेळवाला असं पातेल्यात तो खर 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 करतो, ते पण बघून मला असं वाटायचं आपण करावं. मला बघून पण शास्त्रज्ञ व्हायचं वाटतं आणि शास्त्रज्ञ व्हायचं पण, कारण की माझी आई आहे ना, ती ARI इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च असोसिएट आहे. त्याच्यामुळे तिचं बघून बघून मला पण आवडायला लागलं. तुझा हात बघू रे असा. हा हा बघू. तो काय झालं असं? तू शाई अशी हाताला लावतोस अशी अशी का तू लिहितोस? गळली का? शर्टला नाही ना लागली, पॅन्टला फक्त लागली. तर अबीर आणि ऋत्विक, तुम्ही असं छान हसत राहा आणि तुम्ही दोघे एवढे हुशार दिसताय. तर मला तुम्ही अजून खात्री की 15-20 वर्षानंतर कुठेतरी सायंटिस्ट झालेला, कुठेतरी असं डॉक्टर झालेला, कुठेतरी किंवा काहीतरी वेगळं करताना तुम्ही दोघेही दिसणार. तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि आशीर्वाद. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तर माझ्याबरोबर हे एकदम इल्लू इल्लू पिल्लू आहे, जिने आता शाळेत सॉलिड हट्ट केलाय की मला काहीही करून सलिलाची गप्पा मारायच्या. त्यामुळे ती डायरेक्ट येऊन इकडे बसलेली आहे आणि तिचं नाव आहे वेदिका. हाय वेदिका. हाय. कशी आहेस तू? छान. छान आहे ना. कितवीत आहेस तू? मी हा, दुसरीत शिकते. दुसरी शिकतेस? नक्की? किती वर्षाची आहेस तू? मी 3 वर्षाची आहे. ती दुसरीत शिकते, पण हरकत नाही. आणि तुझी आई काय करते? आई हा, स्वयंपाक, आई स्वयंपाक करते आणि काय करते? भांडे घासते. मी पण आईला मदत करते. मदत करतेस? हो. कशात मदत करतेस सांग? मला अजून चिरायला माझं बोट कापते ना, म्हणून आता मी मोठी होतीये हळूहळू. ओके. खूप मग मला चिरता येईल ना? भाजता पण येईल. भाजता पण येईल. पोळी अशी भाजता येईल तव्यावर, हो ना? आणि काय मदत करतेस मग तू? अंड फोडून देतेस का? नाही, अंड खातच नाहीस तू? अंड खातच नाही. खातच नाही ना, हे एक बरं झालं. आणि बाबा काय करतात? बाबा, मी एका लग्नाची दुसरी गोष्ट पण बघते. बाबा काय करतात? तर एका लग्नाची दुसरी गोष्ट बघते, पण बाबा काय करतात? बाबा हे सांगायचंच नाही. आई कपडे धुते आणि भांडे पण घासते. आई किती कामं करते ना. तू मदत करतेस ना पण आईला? भांडी घासायला करतेस का? करतेस ना. आणि बाबा काय करतात? बाबा आई छान स्वयंपाक करून ठेवते. आई छान स्वयंपाक करून ठेवते आणि मग बाबा काय करतात? मग बाबा हे मी काहीतरी बाबांविषयी चांगलं सांगेल म्हणून विचारतोय. सगळ्या बाबा टीमच्या बाजूने तरी आईचंच कौतुक करते. सांग की बाबा काय करतात? बाबा स्वयंपाक करतात का कधी? हे स्वयंपाक करतात. स्वयंपाक म्हणजे काय करतात? खिचडी करतात फक्त, पण करतात ना छान. आणि तुला घेऊन बाहेर जातात ना खेळायला? मग आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट बघतेस तू? तुला कोण आवडतं त्याच्यातलं? राधा. राधा आवडते. आणि घना?
घन पण आवडतो. आणि ती घनाची आजी आहे ती पण आवडते. आणि कसं काय टायटल सॉन्ग कसं आहे त्याचं गाणं आवडतं का तुला? हो. कसं आहे गाणं? हे गाणं तुझ्या विना, तुझ्या विना ते गाणं आहे. तुझ्या विना. आणि ते टायटल सॉन्ग कुठलं आहे? धतिंग सॉन्ग जिंका चिक्का ते नाही. ते नाही. तुझ्या विना. आणि काय बघतेस तू टीव्हीवर? टीव्हीवर मधली सुट्टी बघतेस का? हो. तू मोठी झाल्यावर कोण होणार आहेस? मला आता जुनच गाणं येते. आता हळूहळू मला नवीन गाणं येईल. हो. तू मोठी झाल्यावर कोण होणार आहेस? मोठी झाल्यावर एक मोठी ताई होते. मोठी ताई होणार आहेस? हो. आई शपथ, किती गोड. आणि कुठली गाडी आवडते तुला चालवायला? आता मला सायकलच आवडते. सायकलच आवडते. आणि मोठं झाल्यावर काय चालवणार आहेस? मी मोठी सायकल. हो. आणि मग मी गाडी पण चालवणार. गाडी पण चालवणार. आणि तू पिक्चर बघितलास का कुठला सुट्टीत? कुठला बघितलास? रोज असत. काय? घनश्याम आणि घना नाही का? ते सिरियल, ते टीव्ही वरच असतं ना. आणि मला एक सांग की तुला शाळेत काय आवडतं सगळ्यात? टीचर आवडतात. आणि काय आवडत नाही? कसला कंटाळा येतो तुला? माझी आई असते ना, ती मला आधी मी व्हॅननी जात होती. आता आई घ्यायला येते? आता मी आई सोबतच येते. हो ना. येते आणि जातीचे. व्हेरी गुड. तुझ्या आता गप्पा मारून झाल्यात का? तुला अजून काही सांगायचंय मला? झाल्या? मला एक गोड पापी देणार आहेस तू? असं नाही बाबा, मी तुझ्याशी एवढ्या गप्पा मारल्या तर मला एक इकडे पापी दिलीच पाहिजे. तुम्ही तुला सोडणार नाही. थँक्यू. अतिशय छान गप्पा मारल्या हिने. म्हणजे मी काय विचारलं याचं हे महत्वाचं नव्हतं. तिला जे सांगायचं होतं तिने सगळं सांगितलं. की ती 3.5 वर्षाची आहे, ती दुसरीत आहे, ती मोठी झाल्यावर मोठी ताई होणार आहे. आणि तिची आई खूप छान स्वयंपाक करते आणि बाबा पण खिचडी छान करतात. थँक्यू. तुम्हाला घरी आपल्या कपाटाचं नुसतं हँडल तुटलं किंवा फ्यूज उडला तरी आपल्याला कोणाकोणाला बोलवायला लागतं. मग ते आले नाही तर थांबावं लागतं. पण अक्षरनंदनमध्ये या मुलांना आत्तापासूनच सुतारकामही येतं, सोल्डरिंग, बिल्डरिंग, इलेक्ट्रिकची कामही येतात. आणि इतकं नाही, याच्यातून पुढे काहीतरी सौंदर्यदृष्टी ठेवून काहीतरी निर्माण करणंही येतं. आणि यांची वर्षातनं एकदा मस्त उद्योग जत्रा असते. आज बघूया यांनी काय काय तयार केलंय. लाकडापासून केलंय, ते सोल्डरिंग करून बल्ब तयार केलेत, काही काही छान टी शर्ट्स केलेत. तर मी या उद्योग जत्रेत फिरणार आहे, यांच्याशी गप्पा पण मारणार आहे, छोट्या छोट्या दुकानदारांशी. तुम्ही पण बघा, फार गोड गोड गोष्टी तयार केल्यात. तर हे इथे तुम्ही लिहिलंय किल्ल्याळं. म्हणजे काय किल्ल्याळं? जिकडे ज्याच्यावर आपण किल्ल्या लटकवतो ते. मस्त शब्द आहे किल्ल्याळं. आणि हे म्हणजे गल्ला आहे. गल्ला? पिगी बँकला गल्ला म्हणतात? हो. किती मस्त. मला काय काय मराठी शब्द पण आपल्या सगळ्या ऑडियन्सला कळलेत नवीन, की याला गल्ला म्हणतात. आपण मराठीत पण याला पिगी बँकच म्हणतो, असं नसतं. ही माळ कोणी तयार केली आहे? ती मोठ्यांनी तयार केली आहे. अच्छा. ती ओली वगैरे सगळ्या छोट्यांनी. छोट्यांनी ओलं हे? हो. आणि तुम्ही इथे विकता? हो, आम्ही विकतो. पैसे नीट मोजून घेता? हो. आणि कुठे ठेवता? आमच्याकडे एक बॉक्स असतो, त्याच्यात ठेवतो आणि नंतर मग ताईंना देतो. हो. हो. किती मस्त रे. पण ठीक आहे, मी तुझ्या मित्रांनी काय काय केलंय ते बघतो. इकडे पण काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय. हे काय? हे पडपड खेळणं म्हणतात त्याला. हे आमच्या शाळेतल्या मुलांनीच बनवलंय. असं पडत राहतं. हे कायम आयुष्यभर असं पडत राहतं? तुम्ही कराल तेवढं? नाही, असं परत फिरवावं लागतं ते फक्त. हे कितीला आहे मग? हे 40ला आहे. 40 नाही रे, खूप जास्त होत आहे. 40ला आहे. याच्यात काय असं मटेरियल आहे बघा ना. त्याच्यात आमचे कष्ट पण आहेत. काय 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 कष्ट पण आहेत आमचे. क्या बात आहे. असं दुकानदारांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की हे तुम्हाला जमणार नाही, हे आमचं आम्हीच करू शकतो, तर माणूस विकत घेणार. हो की नाही? मला पडपड खेळणं मी नंतर घेतोच तुमच्याकडनं, पण अजून मला काहीतरी असं खास दाखव इकडचं. याच खेळण्यात अजून एक आहे, छोटीशी जादू सारखं आहे ते. ही एक साधी अशी कागदाची पट्टी आहे नुसती, ती इथं अशी ठेवली आणि हे खेळणं नुसतं ओढलं की ती मागे अडकून जाते. आयुष्य. पण मी हेच घेतो मग जादू. हे जास्त महाग नाही ना? वेगळं नाही. कसं गेलाय हा टी शर्ट?
हा आम्ही टी शर्ट होलसेलमधनं एक 2-3 डझन शाळेत आणतो. याच्यावर मग डिझाईन स्वतः तयार करून स्वतः पेंट करतो फॅब्रिक कलर्सनी. आमचेच मित्र. समजा एखादं चित्र काढताना चुकलं तर गेला ना वाया. आम्ही तेवढी काळजी घेतो की ती चूक होणार नाही याची आम्ही नक्कीच तेवढी काळजी घेतो. आणि जर मोठी चूक असेल तर मग नाही विकता येत. उलट आहे, मोठी चूक झाली ना की सांगायचं की वेगळं डिझाईन आहे खास तुमच्यासाठी केली. तुम्ही स्वतःसाठी बनवता इकडे की चल माझ्यासाठी एक खास बनवतो वेगळा? नाही तसं नसतं. आम्ही आमचं बनवतो आणि विकतो. आणि असं नाहीये की आम्ही बनवलंय म्हणजे आम्हाला मिळेलच असं नाहीये, कारण की खूप डिमांड असते. खूप डिमांड आहे, खूप टू मच. कारण की खूप युनिक डिझाईन्स असतात ना. आणि पहिल्या 20 मिनिटात सगळं हँडमेड असतात त्याच्यामुळे तर मग किती मार्केटिंग करताय तुम्ही. मी म्हणलेलंच नाही चांगलं आहे तुम्ही किती. आणि हे असतं ना आणि ते असतं ना, जवळजवळ तुम्ही गाणं गायलं तुमचं. आणि हे मागे काय आहे? ही सगळी मातीनी केलेली पेंडंट्स आणि सगळी आम्ही शाळेत केली, ती भाजली आणि आल्यावर मग कलरही सगळं आम्ही केलं. बघू ना मातीनी करून भाजली माहिती कळलं मला. आणि हे लाकडी आहे, खाली लाकडी वेगळं आहे. मस्त. हे आईसाठी घेतलं तर मुलीसाठी फ्री मिळेल का? नाही असं नसतं. हे खूप हुशार कलाकार आहे, त्याच्यापेक्षा हुशार दुकानदार पण आहेत. त्यांनी अप्रतिम मार्केटिंग केलं, जिंगल डेस तयार केली जवळजवळ स्वतःची. आणि ते काही एवढं 1 रुपयाचं पण बार्गेनिंग करत नाहीत. हे खरे पुण्याचे दुकानदार आहेत. अक्षरनंदन मध्ये सेतू नावाची एक वेगळी कल्पना राबवली जाते असं मला अनेक लोकांनी सांगितलं आणि फार मस्त कल्पना आहे. कोण मला त्याच्याविषयी छान डिटेलमध्ये सांगेल? सेतू म्हणजे मुलं आणि पेटीत आम्ही आमच्या तक्रारी टाकतो. म्हणजे नेहमीच आमच्या तक्रारी मुख्याध्यापिका किंवा वर्गताईंपर्यंत पोहोचवणं शक्य नसतं लगेच, म्हणून आम्ही पटकन एक चिठ्ठी बनवतो आणि ती सेतू पेटीत टाकतो. मग थोड्या दिवसांनी आमच्या मुख्याध्यापिका ज्या असतात त्या सगळ्या चिठ्ठ्या बघतात आणि मग प्रत्येक मुलाशी बोलतात. आणि जर ते खूप महत्त्वाचं असेल तर आमची असेंब्ली होते, तेव्हा सगळ्यांशी बोलतात, 7वी ते 10वी मधल्या मुलांची. तुम्हाला असं वाटतं की कधी कधी ही जी फॅसिलिटी आहे ही काय प्रत्येक शाळेमध्ये नसते? आपल्याला जे काही वाटेल म्हणणं ते आपली चिठ्ठी इथे टाकायची आणि ती डायरेक्ट मुख्याध्यापिकांपर्यंत जाते. याचा कधीतरी जरा जास्तच फायदा घेतला जातो मुलांकडनं. असं वाटतं की चला आहेच संधी तर टाका चिठ्ठ्या, नाही तर आपापले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची शक्ती कमी होते असं वाटतं. आधी आम्हाला या शाळेत नव्हतं तेव्हा भांडण आली तरी टाकायचं नाही, पण आता काही मुलं नुसती थोडीशी खोडी काढली की लगेच टाकतात. आणि मग नंतर आम्ही जेव्हा ताईंकडे जातो की काय खोडी काढली म्हणून सांगायला, तेव्हा भांडणं मिटलेली असतात. म्हणून अशा छोट्या छोट्या खोड्यांवर टाकणं म्हणजे ताईंना पण थोडं जास्त डोक्याला त्रास देतो. म्हणजे आपण एकदा चिठ्ठी टाकली तर कधी कधी आपल्याला असंच वाटतं की आपण उगाचच टाकली, नंतर त्याला पण असं केलंस कधी? हो, मी एका चिठ्ठी तुला वाटते की तू उगीच टाकलीस? तन्मयने मला मारलेलं तेव्हा मी पहिल्यांदाच चिठ्ठी टाकलेली होती, तर मग नंतर त्याला कळलं की मी चिठ्ठी टाकली, मग तो सॉरी म्हणाला. तुमच्यातल्याच एका मित्राने एक निबंध असा लिहिला बरं का की उद्याचा मी, उद्या माझं स्वतंत्र घर असेल, माझी स्वतःची कंपनी असेल, स्वतःची कंपनी असल्याने खूप काम असेल, माझ्या वाढत्या वयाप्रमाणे मला वेगवेगळे त्रास असतील, डोके दुखणे, डोळ्यांवर चष्मा, मला दाढी मिशा आलेल्या असतील, थोडे केस पांढरे झालेले असतील, कामात मग्न असल्याने सतत टेन्शन असेल, लहान असताना गेम खेळायचो तसे आता खेळ मिळणार नाहीत, आई बाबांचा धाक नसेल, रात्री घरी दमून यायला लागत असेल, घरी आल्यावर मुलांची मागणी पूर्ण करावे लागतील, बायकोचे 4 शब्द ऐकून घ्यावे लागतील, असा मी उद्याचा असेल. सगळं मला कंप्लेंटच वाटतं त्याच्यात, हो की नाही? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मोठं झाल्यावर त्रास असेल आत्तापेक्षा का मोठं झाल्यावर मजा असेल? तुझ्यापासून सुरुवात कर. काय वाटतं रे तुला? मला मजा वाटते, कारण का मोठं झाल्यानंतर वर्क चॅलेंजिंग असतं आत्ताहून जास्त, आणि ते चॅलेंज जर का आपण पूर्ण केलं तर आपल्याला त्याचा एक वेगळा आनंद मिळतो. म्हणून दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, म्हणजे लहान असणं पण चांगलं आहे आणि मोठं असणं पण चांगलं आहे. लहान असताना आपल्याला काही गोष्टी अशा करता येतात की जे आपल्याला मोठं झाल्यावर कराव्याशा पण वाटत नाहीत, पण आपण मोठं झालं की आपल्याला जास्त म्हणजे काही गोष्टी अशा करायला मिळतात ज्या आपण लहान असताना आपल्याला आईबाबा परवानगी देत नाहीत, किंवा म्हणजे नको म्हणतात की असं तू अजून मोठा व्हायचं आहेस, मोठं झालं की बघू असं म्हणतात. आयुष्यात दोन्ही गोष्टी कधीतरी येतातच, सो जर आपण दोन्ही आनंदाने केलं तर आपलं चांगलं जाईल लाईफ. पण ही फिलॉसॉफी असते ती लहानपणी सुचते, मोठं झाल्यावर असं वाटतं की नाही आपण लहानच हवे होतो, कारण आपण
झाडावरनं जेव्हा उडी मारतो लहानपणी, तर आपल्याला झेलायला बाबा असतो आणि आपल्याला माहिती असतं की आपण बिंदास उडी मारली तरी आपल्याला कोणीतरी झेलणारच आहे. आपण आजारी पडलो तरी आपल्याला कोणीतरी डोक्यावर हात ठेवून झोपवणारच आहे. आपण अभ्यास केला नाही तर आपल्याला कोणीतरी ओरडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठं झाल्यावर तुम्ही कुठेही नोकरी केली, बिझनेस केला, तरी तुम्हाला अक्षरनंदन सारखी शाळा आणि त्याच्यातली ती सेतूपेढी ज्याच्यात तुम्ही तुम्हाला हवं ते लिहून टाकू शकता, ते मोठेपणी कधीच मिळणार नाही. सगळ्यांच्याच बालपणाविषयी आपल्याला प्रचंड उत्सुकता असते, पण काही माणसं अशी आहेत ज्यांच्या बालपणाविषयी मला जरा जास्तच उत्सुकता आहे. कारण माझा एक असा मित्र जो रंगमंचावर असो, टेलिव्हिजनवर असो, नाहीतर आमच्या खाजगी गप्पांच्या मैफिलीत असो, प्रवासात असो, त्याच्या स्वतःच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं आणि तो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरही कायम हसू आणतो. तर अशी धमाल व्यक्ती, अशी मिश्किल व्यक्ती शाळेत कशी असेल अशी मला प्रचंड उत्सुकता वाटते. ती आज उत्सुकता मी त्याला स्वतःलाच विचारणार की तू कसा होतास. आज माझा मित्र इथे आहे, पुष्कर श्रोत्री. हाय पुष्कर. अरे सलील, कसा आहेस? तू कसं आहेस? उत्तम. माझ्या शाळेमध्ये तुझं स्वागत आहे. मुळात तू शाळेत आल्यावर कसं वाटतंय तुला? शाळा म्हणल्यावर काय आठवतं ठळकपणे सगळ्यात पहिल्यांदा? शाळा म्हटल्यानंतर आठवतात नीर सहस्त्रबुद्धे सर. शाळा म्हटल्यानंतर आठवतं आमचं पटांगण. ज्या पटांगणाच्या लाल मातीमध्ये आम्ही दिवसभर खेळत असायचो. म्हणजे शाळा सुरू व्हायच्या तास दीड तास आधी आम्ही शाळेत यायचो आणि तिथे क्रिकेट खेळायचो. सगळ्यांची दप्तरं एकावर एक रचून त्याचे स्टंप केलेले असायचे आणि क्रिकेट, मधल्या सुट्टीत क्रिकेट, शाळा संपल्यानंतर क्रिकेट, हे चालूच असायचं. त्यामुळे शाळा म्हटल्यानंतर ह्या काही गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि भूगोल किंवा असं CrCl, क्रोमियम क्लोराईड वगैरे. CrCl म्हणजे काय? क्रोमियम क्लोराईड किंवा हे काय असतं? फिनॉप्थेलिन वगैरे असं ते टाकायचं असतं वगैरे. हे शब्द आजही माझ्यासमोर उच्चारू नकोस, कारण शाळेत असताना मला ह्या शब्दांची धडकी होती. मला स्वप्न वगैरे पडायची की मी रसायनाचे प्रयोगशाळेत आहोत. आम्ही प्रयोगशाळेत जायचो, पण आमचे वेगळे प्रयोग असायचे तिथे, की काय कशात मिक्स केलं की ती काचेची चंचू पात्र कसं फुटू शकेल ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे, अशी मस्ती. चंचू पात्र फोडलं? हो, अनेक वेळा फोडलं. आणि त्याबद्दल सहस्त्रबुद्धे सरांकडनं मार खाल्लाय. आमचा मार इथून सुरू व्हायचा. असे सर आम्हाला खेचत घेऊन जायचे. पण माझे आवडते सर शिक्षणासाठी पण शिकवण्यासाठी मराठी भाषा शिकवायचे. आणि ते तेवढे कडकही होते. कडक म्हणजे आमच्या शाळेमध्ये नीरज सहस्त्रबुद्धे सरांच्या शिक्षा ह्या खूप पेक्युलर होत्या. म्हणजे जर एखाद्या मुलाने मस्ती केली वर्गात किंवा काही दंगा केला तर त्याला शिक्षा म्हणून मुलींच्या 2 रांगांच्या मध्ये उभं केलं जायचं. आता 7वी पर्यंत ती शिक्षा होती सलील. 8वी ते 10वी ती एक काही मुलांसाठी संधी होती. काही मुलांसाठी ती संधी होती. मुलींच्या रांगेमध्ये उभं राहणे ही शिक्षा असू शकते का? त्यात मुली सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या. आम्ही शाळेमध्ये पण आठवणीनंतर मुद्दाम खोड्या करायचे लोक की सर मला उभं करा. असं नाही, काय तेवढी अक्कल नव्हती रे कोणाला. खरंच तेवढी अक्कल कोणाला नव्हती. तेव्हा शिक्षा म्हणजे काय, तर शाईचं पेन होतं, तर ते शाईचं पेन कोणीतरी असं झटकलं, ते दुसऱ्या मुलाच्या शर्टावर उडलं, म्हणून शिक्षा काय, तर त्याचा शर्ट धुवून द्यायचा, तोपर्यंत तू उघडं राहायचंस, तुझा शर्ट त्या विद्यार्थ्याने घालायचा. ही सहस्त्रबुद्धे सरांची शिक्षा असायची की तू उघडं राहायचंस, तुझा शर्ट तो घालणार आणि त्याचा शर्ट तू धुवून वाळून इस्त्री करून त्याला द्यायचंस. पण शाळेसाठी पण त्याचं खूप योगदान असायचं. कारण माझ्या वेळी ह्या पिरियडमध्ये विशेषतः शाळेला लाईटिंग असायचं. कारण 10वीचे निकाल जाहीर झालेले असायचे. आमच्या शाळेचे 13, 14, 15 असे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले असायचे. त्यांचे फोटोज असायचे, त्यांचा सत्कार असायचा आणि उत्साहाचं वातावरण शाळेत असायचं. मलाही काय आठवतं आणि की पार्ले टिळकची लोक इतकी, बालमोहनची इतकी, त्याच्यात एक स्पर्धा कायम होतीच. आणि इथे गाणी लागायची. म्हणजे मी पार्ले टिळकच्या अनेक विद्यार्थ्यांची गप्पा मारल्या, सचिन खेडेकर, वैशाली सामंत, मधुरा वेलणकर. ती गाणी प्रत्येकाच्या मनात आहेत की खळेकाकांची गाणी लागायची. शाळा सुरू होताना मधल्या सुट्टीत खळेकाकांची गाणी लागायची. म्हणजे तेव्हा हे गाणं श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलंय हे तेव्हा आम्हाला कळायचं नाही, पण आम्हाला एवढंच कळायचं की हे गाणं खूप छान आहे, हे गाणं खूप गोड आहे आणि हे गाणं सतत ऐकावं असं वाटतं. आणि परीक्षेच्या वेळी पण गाणी लागायची. म्हणजे काय व्हायचं, शाळा सुरू होताना प्रार्थना असायची. ती प्रार्थना शाळेचेच विद्यार्थी गायचे, पण परीक्षेच्या वेळी सगळेच विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आपापल्या वर्गात असायचे. मग एक जुनी रेकॉर्ड लागायची वंदे मातरमची. तर ते गाणं त्यानंतर जेव्हा कधी मी ऐकलं, जेव्हा पोटात गोळा झालाय, कारण हे गाणं म्हणजे परीक्षा, असं वंदे मातरम असं धीर गंभीर आवाजात. आणि त्यावेळी ते ऐकलं की पोटात गोळ्याचा की आज पेपरात काय जाऊ का. तू धीर गंभीर शब्द तुझ्या तोंडी चांगला वाटतो, पण तू धीर गंभीर मी
किती वर्षात बघितलं नाही. नाही, मी किती असं वर्षाची शाळेमध्ये मैत्री? असायचो. अरे कारण मी रांगोळी काढायचो, मी चित्रकला आवडता विषय होता आणि ते सगळे शाळेचे सूचना फलक लिहायचो. पण तेच माझं आयुष्य होतं. आणि क्रिकेट मला तुझ्यावर विश्वास ठेवावा वाटतोय, पण तरी मला असं वाटतं की आपण तुझ्या मैत्रिणींना बोलूया, कारण त्यांच्याकडनं मला हे ऐकायचं आहे की तू खरंच धीरगंभीर होता. कोण येतंय तू बघ ना. बोल. मग पुष्कर आहे की नाही ओळखत आहे? अरे म्हणजे काय, यांना पण विसरेल. शाळेतल्या 1ली ते 10वीच्या वर्गातल्या मैत्रिणी ना. मला आता लग्नानंतरची त्यांची काय आडनाव आहेत मला माहिती कॅटलॉग मधली सांग. नाही खरं नाही. आपल्या शाळेतल्या मैत्रिणींची लग्नानंतरची आडनावं लक्षात वगैरे ठेवायची नसतात. अगदी बरोबर. शिल्पा जामसांडेकर, शिल्पा पावसकर, संध्या कुलकर्णी, वैशाली कदम. यांनी सांगितलंय की हा धीरगंभीर होतो. अरे मी शांत होतो ना वर्गात. एक मिनिट एकेकाला विचारतो, याच्यावर काय म्हणणं आहे? हा धीरगंभीर होता. दुसरं नाव मस्तीखोर, व्रात्य आणि मस्तीखोर वरात्य. पुढे नॉटी, यांना माहिती. जोक सुंदर सांगायचं आणि गाणी गायचं छान आणि अगदी खुलून काहीच नाही जोक सांगणं, गाणी म्हणणं. हा आता गाणी मी विडंबन म्हणून काहीतरी व्रात्य म्हणे. जोक सांगणं हा काय व्रात्य नाही. कानातनं दोरा काढून नाकातनं शिंकणं. हे साधं आहे. अरे योगाचे वेगवेगळे प्रकार. योगा कानाचा दोरा घालून मी सांगायचो की मी योगाभ्यास करतो आणि खूप वेगवेगळ्या विद्या मला साध्य झालेल्या आहेत. त्यामध्ये मी कानात असा 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 दोरा घालतो म्हणजे तू तेव्हाही तेच करायचं असे आता आम्हाला करतो. तू सांगितलेलं एकही वाक्य जुळतच नाही. या वर्णात अशी एकही. मी शाळेत फक्त रांगोळी काढायचो, चांगल्या अक्षरात एवढी तू माहिती काढायचं ते विचारत. पेनने पदरावर असं शिंपट नसती, रांगोळी असायची. ती रांगोळी ते मी सांगितलंय. शाईच्या पेनाचं सांगितलंय. बाई मी चुकून झालं. बाई मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं असं. एक मिनिट, तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात, माझ्या बाजूने बोला. पुष्कर आम्ही खोटं कसं काय सांगणार? इथे शाळेत आलं, मी खोटं कसं बोलू? पुष्कर काही गोष्टी होऊन जायच्या हातून तुझ्या. पण सलील, आता आम्हाला पुष्करचा खूप अभिमान वाटतो. म्हणजे पुष्करचे जेव्हा मूवीज येतात, चित्रपट बघतो आणि त्याला शोज मध्ये बघतो, तेव्हा मी माझ्या मुलीलाही सांगते की हा माझ्या वर्गात होता. पुष्कर मामा. पुष्कर मामा बघ. मुलीला बोलायला सांगते आता. बघितलंस की काय सांगतो म्हणतो तुला? पाणी आलं डोळे. नको पुष्कर. सलील मी काय म्हणा काही. पण मामा सगळ्यात जवळचा असतो. आपण आता ओके त्या चौघींनी येऊन ना पर्दाफाश नावाचा कार्यक्रम केला. म्हणजे बदली सुट्टीपेक्षा पर्दाफाश. कुणाची दप्तरातली वस्तू डबल्यावर नेऊन ठेवायची. हा डबा कुणाचा, हा रुमाल माहित असतं कुणाचा आहे, कुणाच्या दप्तरात नेऊन ठेवला हेही माहिती असतं. मी डबा खायचो लोकांचा. डबे खायचो. डबा नाही खायचा, दुसऱ्यांचे खायचा. पण बरोबर आवडायचे चांगले चांगले पदार्थ लोकांना. चविष्ट पदार्थ. मल्टी कारण जमायचो पण खूप ना रे शाळेत. आधी क्रिकेट. बाईंचं जे मेन टेबल असायचं ना प्लॅटफॉर्मवरचं, त्याच्या एका पायाखाली 2 पायाखाली आपटी बार वगैरे असा ठेवायचा. आणि मग बाईंनी गप्प बसा म्हणून डस्टर आपटला की तो फुटायचा. मग वर्ग धीरगंभीर शाळेतली मुलं, शाळेतली धीरगंभीर मुलं. मी तो डस्टर आपटला की तो फुटणार ना. मी असं कधीही केलं. सलील याने हे सांगितलं होतं तुला? नाही ना. बघ म्हणजे तुझ्यासोबत चांगलीच त्याची भूमिका प्रतिमा ठेवली असेल. तसं नाही. मी विषयापर्यंत आम्ही आलोच नव्हतो. आम्ही फक्त शाळा कशी, शाळेची आठवणी याच्यातच होतो नाही का. नाही मला असं वाटतं यांनी खूप हल्ला केलाय, तर आपण तुझ्या बाजूनी बोलण्यासाठी तुझ्या मित्रांना बोलूया. मला असं वाटतं ते तुला थोडं सपोर्ट कदाचित करतील. मला आता नाही मित्र अजून काहीतरी भयंकर सांगतील. आपण मित्रांना बोलूया. आता मला फार उत्सुकता वाटते. हा आमच्या शाळेतला वर्गातला ग्रुप म्हणजे पुढे मागे बसणार आहे. झालंय काय माहितीये का की यांनी खूप जास्त खरं सांगितल्यामुळे
त्याला खूप त्रास झाला. तर तुम्ही थोडं आता त्याच्या बाजूनी खरं थोडं सांगा बरं, त्याच्या बाजूनी खरं, की पुष्कर म्हणल्यावर शाळेतलं तुम्हाला काय आठवतं ना? पुष्कर म्हटल्यावर मला वाटतं एक गमत्या मुलगा असं मला वाटतं. नाही हे गोड आहे, हे गोड आहे. गमत्या मुलगा हे मित्राचं कौतुक आहे थोडं. आणि माझ्या मते अभ्यासात पण बऱ्यापैकी हुशार होता तो. मला वाटतं ज्ञानेश्वरानंतर पहिला माणूस हा असेल कोरी बैरी वाचायचा गृहपाठाची प्रश्नोत्तर. नाही स्वभाव कोरी वही तू वाचून दाखवायचंस. हा वाचून दाखव असं म्हणलं की असे 5 मिनिट अभ्यास काय केला आपला व्यवस्थित सांगायचं की बाबा. आणि मी कॉन्फिडंटली एकदम वाचायचो, मध्ये पान उलटायचो, परत इथलं वाचायचो. हां, पुऱ्या वह्या वाचलेल्या आहेत. नाही निबंध वाचून दाखव म्हटलं की कोरीपणा असं करत आणि त्यानंतर असं करत. क्या बात. मला एक कॉलेजमधला किस्सा आठवतोय. आमच्याकडे पैसे कमी होते आणि आता कुठनं जमा करायचे पैसे. तर साहेब रस्त्यात बेशुद्ध पडले आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही लोकांकडनं पैसे गोळा केले आणि नंतर कुठे गेलो ते सांगायची काही गरज नाही. असंच पावसाळ्याचे दिवस होते. ऍक्टिंग स्किल, शेवटी ऍक्टिंग स्किल पावसाळ्याचे इज दिवस इम्पॉर्टंट. होते, वातावरण कुंद होतं, प्रत्येकाच्या मनात एक इच्छा जागृत झाली होती, पण प्रत्येकाच्या खिशात ती इच्छा साध्य होईल इतके पैसे नव्हते. मग काय करायचं, घरी तर मागू शकत नाही. मग मी म्हटलं मी रस्त्यावर पडतो, मी चक्करून पडलोय असं आपण दाखवूया आणि मग तुम्ही पैसे गोळा करा आणि मग आपण पार्टी करूया. पण एक कितीचा मित्र एक चांगलाय मला खूप, की त्यांनी बेशुद्ध पडलेलं तुला घेऊन गेले, नाहीतर तो मला आत्ता एक रिसेंटली एक किस्सा घडला. गिरगावमधल्या 2 चाळींच्या मध्ये एक छोटंसं स्टेज होतं आणि त्या स्टेजवरती मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू होता आणि तो जो गायक होता तो खूप बेभान होऊन गात होता आणि आपण आता कसे बसलोय तसे दाटीवाटीने सगळे वादक बसले होते आणि इथे सिंथेसायझर प्लेअर होता, इथे रिदमिस्ट होता आणि तो गाणं गात होता. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, हे गाणं होतं. आणि ते करत असताना त्याचा धक्का लागला. म्हणजे ते असं झालं, कीबोर्ड प्लेअर हा आहे, त्याला धक्का लागला. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवित आली वासुदेवाची आय एम सॉरी. नाही तो गाताना म्हणाला गाव जागवित आली वासुदेवाची आय एम सॉरी. तेवढ्यात त्याने आय एम सॉरी म्हणून हे खरं आहे, माझ्या समोर घडलेलं. पुष्करने सांगितलेला एक किस्सा. तो म्हणतो की त्याची बायको त्याला नेहमी म्हणते की तो अगदी धुतल्या तांदूळासारखा आहे, पण ती पुढे हेही म्हणाली की दररोज त्याला धुवायला लागतं. याला घट्ट मैत्री, याला म्हणतात घट्ट मैत्री. मधली सुट्टीच्या निमित्ताने मी तुझ्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी एक गोष्ट आणलेली आहे. एक गिफ्ट आहे पुष्करला माझ्याकडनं. सामान्य विज्ञानाचं पुस्तक आणि भूगोलाचं पुस्तक, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी काही पुस्तकं. कारण तू फिनॉप्थेलिन काय अक्षांश रेखांशाकडे खूप दुर्लक्ष केलं शाळेत, तर हे घे. आता तरी अभ्यास कर. म्हणजे तुला पुढचा किस्सा सांगायला ना याच्यात काहीतरी सॉल्व मिळेल. नाही रे, असं नसतं रे. असं असतं. अरे बघ, हे बघ, सलील तो पहिला 5मध्ये होता, म्हणजे त्याला असं हुशार येतो. त्याला मी त्रास देतोय जरा, पण त्याला आवडत नाही विषय म्हणून मी त्याच्याकडे परत पुस्तक, त्याचा चेहरा कसा वक्र आणि दृष्टीपटल नको हे. पण मी आपल्या सगळ्यांसाठी एक गंमत आणलेली आहे. म्हणजे काय, शाळेमध्ये मी म्हटलं ना मला सगळ्यांचे डबे खायला आवडायचे. माझे पोळी भाजीचा डबा असायचा, पण क्वचित कधीतरी माझ्या आवडीची एक वस्तू आई मला नेहमी द्यायची. ते म्हणजे आदल्या दिवशीची पोळी असेल ना, त्याच्यात तूप आणि गूळ घालून चुरा करून त्याचे लाडू कराय, पोळीचा लाडू. तर मी सगळ्यांसाठी पोळीचा लाडू तुमच्या लक्षात राहा, याच्यात परत फेड आहे. हा पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोला. मराठी भाषेतला धीर गंभीर हा शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे कोणाला जर समजून घ्यायचं असेल तर तो हा असा. क्या बात आहे, खूप मजा आली. मजा आली ना. आज पुण्याचं शूटिंग असल्यामुळे मी गाडी वगैरे काही आणली नाही. मी घरनं या काठ्यांवरच आलो. फार अवघड असतं, पायाला फार काचतं लागतं, पण काही काही गोष्टी अशा असतात की ज्या जमतात तर जमतात, नाही तर नाही जमत अजिबात.
आज ही सगळी मुलं या काठांवरनं चालत चालत स्पर्धा खेळणार आहेत. मी पण आधी सहभागी होणार होतो, पण लक्षात आलं की लहान मुलांशी स्पर्धा करण्यात काही पॉईंट नाही. यांना स्पर्धा करू दे, मी नंतर कधीतरी चालून दाखवीन. बघूया आपण कोण पहिलं येते. कुलूप किल्ली नावाच्या खेळामध्ये स्पर्धा छोटी मुलं आणि त्यांच्या सगळ्या शिक्षिका यांच्यामध्ये एकमेकांचा हात न सोडता आधी कुलूप लावायचं आणि मग ते काढायचं. एवढ्यावरनं खेळ कळणार नाही, कारण मला असं वाटतं खेळ समजून घेण्यापेक्षा तो बघावा किंवा खेळावा. पण बघूया छोटी मुलं जिंकतायत का शिक्षिका जिंकतात. मधली सुट्टीमधला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे गोष्ट. कारण मुळात मला असं वाटतं की आपण दुसऱ्याला गोष्ट सांगतो तेव्हा स्वतःलाही सांगतो, आणि या गोष्टीतून मलाही खूप शिकायला मिळतंय. अशीच एक फार गोड गोष्ट आज मी या मुलांना सांगणारी. खूप हुशार मुलं आहेत, वेगळा विचार करणारी मुलं आहेत, म्हणून गोष्टही थोडी वेगळी. तुम्ही मला सांगा, अशी कुठली गोष्ट आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही असं पहिल्यापासून तुम्हाला वाटतं की मी बाकी सगळ्यात छान आहे, पण ही एक गोष्ट जरा माझ्यात कमी आहे, त्यामुळे मी ना माझा प्रॉब्लेम होतो परीक्षेच्या वेळेस, स्पर्धेच्या वेळेस, किंवा असं कोणी पटकन काही विचारल्यावर. हा, तिला दे. मला फक्त जोरात पळायला हे होतं सारखं, म्हणजे वेग मध्यम आहे माझा. खूप जोरात पळायला त्रास होतो ना. मला लिखाण चांगलं नाही करता येत. परीक्षेच्या वेळी घाई नको करू म्हणलं तरी घाई होते. घाई होते म्हणजे काय होतं, शेवटचं उत्तर असं असतं की स्वतःलाच वाचता येत नाही नंतर. बाकीच्यांशी मी नंतर बोलतो, गोष्टीनंतर, कारण गोष्टीनंतर पण तुम्हाला बोलायचं आहे. हां, का असं एक छोटा मुलगा असतो तुमच्यासारखाच गोड एकदम. तो एकदा ट्रिपला गेलेला असतो एका छोट्याशा गावामध्ये, आणि तो सकाळी असा मामाच्या घरातनं बाहेर पडतो आणि म्हणतो जरा चक्कर मारून येऊया. चालत चालत मग सर काठी घेऊन असा असं रस्त्यावरनं चक्कर मारायला जातो. त्याला एक हत्ती दिसतो. हत्ती म्हटल्यावर तो म्हणतो तसं बघतच बसतो हत्तीकडे. हत्ती काय जागेवरनं हालत नसतो, नुसतं एका जागी उभा असतो. म्हणून असा एक पाय असा, तुम्ही बघितलं ना हत्ती कसा करतो, शेपूट अशी अशी, मग परत सोंड थोडी हलवतो, परत जागेवर. याला कळतच नाही की हा हत्ती जागेवरून हलत का नाही. खूप वेळ बघतो की अरे मग तो त्याच्या अंगावर माशा बसतायत, तिकडनं डोक्यावर कावळा येऊन बसलाय, त्याच्या डोळ्यावर ऊन येत आहे, पण तो तरी हलतच नाही, तो नुसता जागच्या जागीच हलतोय. मग तेवढ्यात त्याचा मालक येतो, तो माहूत. त्याला म्हणतो की ओ काका, हत्ती हलत का नाही अजिबात जागेवरून. तो म्हणतो ते बघा ना पायाला काय बांधलंय. तर मुलाला वाटतं नक्की असं साखळ दंड वगैरे असेल ना, जाड एकदम, हत्तीला अडकवून ठेवलंय म्हणजे. तर बघतो ते एक छोटीशी सुतळी असते आणि ती पायाला बांधून एका खुंटीला बांधलेली असते. तो मुलगा असेल लागतो, काय काही सांगता का, एवढूशे सुतळीवर हत्ती थांबेल का, तुम्ही सांगा थांबेल का. मुलगा म्हणतो काही सांगता का काका मला, याच्यावर काय हत्ती राहील, केवढा तो हत्ती, केवढीशी सुतळी, मी सुद्धा थांबणार नाही माझ्या पायाला बांधलं तर. छोटा मुलगा म्हणतो, तो म्हणतो बरोबर आहे, पण गंमत अशी आहे की हा हत्ती जेव्हा एकदम पिल्लू होता ना पहिल्या दिवशी, तेव्हापासूनच्या पायात ती सुतळी बांधली आणि अडकवली. तेव्हा पहिल्या दिवशी त्याला तर काय ती तोडता आली नाही. मग त्याचा एक कायमचा या गोष्टीवर विश्वास बसला की ही सुतळी तोडून आपण कधी पळून जाऊ शकतच नाही. त्यामुळे जरी त्याच्या अंगात शक्ती आली, किती शक्ती आली, तरी त्याला आतूनच हे वाटतं की आपण सुतळी तोडून पळू शकतच नाही. आपण इतक्या वर्षात नाही गेलो तर आता काय होणार. त्यामुळे तो आता पळून जाणार नाही. त्यामुळे ही सुतळी त्याच्या पायात बांधलेली नाही, त्याच्या मनात बांधलेली आहे. बरोबर की नाही. तशी आपल्या प्रत्येकाच्या मनात काहीतरी बांधून ठेवलेलं असतं. जसं ही मगाशी म्हणली की मला जोरात पळताच येत नाही. आता तिला असं कायम वाटेल मोठे होईपर्यंत की आपल्याला पळता येतच नाही. हिला वाटतं की मी नेहमी गोंधळ करते. मग ती उद्या डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, आर्किटेक्ट झाली, CA झाली, तरी तिला पेपरच्या वेळी तेच आठवणार की लहानपणापासून ना ती पेपरात नेहमी गोंधळच करते. हे आपल्या मनात बांधून ठेवलेली सुतळी असते. आपल्या अंगात खरं शक्ती वाढत जाते, हो की नाही. प्रत्येकाच्या मनात असं असतं की नाही काहीतरी. तुम्ही असं बघितलंय किंवा अनुभवलंय, कोण सांगेल आता. म्हणजे असं गणित सोडवताना मला असं कधी कधी चूक होते, पण नंतर असं वाटतं की आपण नीट विचार केला असता तर आपल्याला जमलं असतं. कधी उंचावर चढायचं असेल किंवा कुठून उंचावर उडी मारायची असेल तेव्हा माझा हात थरथरतो. हात थरथरतो का थरथरतो माहितीये. घाबरतो, भीती वाटते, हो की नाही. ती एकदा भीती गेली की मग तू कदाचित तू एकदम ट्रेकिंग करशील, हो की नाही, हिमालयात जाशील, माउंट एव्हरेस्टवर,
पण ती एकदा पहिली भीतीची सुतळी तुला तोडायला लागणार आहे. मला एकटं घरी राहायला भीती वाटते सारखी, की कोणी बोलायलाही नसतं. आणि वर मग अशी TV बघितला तर बऱ्याच ठिकाणी असे मारामारीचे सिनेमे दाखवत असतात. त्यामुळे सारखं वाटत असतं की कोणीतरी येईल. तुला काय करायला पाहिजे माहिती का? तुला कशाशी तरी मैत्री करायला पाहिजे. आता एकटेपणा तर काय खूप मुलांना असतो, सगळ्यांचे आई बाबा नोकरी करतात. त्यामुळे एकटेपणाला घाबरायचं नाही. कधी कधी आपल्याला देव एकटं का ठेवतो? कारण एकटं राहण्यातून आपल्याला काहीतरी छान सुचणार असतं कदाचित, हो की नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी एक दोर असतो जो आपल्याला अडकवून ठेवतो. पण लहान मुलांच्या मनात तो एकटेपणाचा दोर आपण निर्माण करत नाहीये ना, ही जबाबदारी मला वाटतं पालकांची असायला हवी. एकटेपणाचा दोर या मुलांच्या मनात खरंच नको, कारण तो कदाचित तसाच्या तसा पुढच्या पिढीला पण जाऊ शकतो. तो एकटेपणाचा दोर तो तोडून जेव्हा हे धावतील, कारण यांच्यामध्ये खरंच हत्तीचं बळ आहे, पण ते त्यांना समजायला हवं असं वाटतं. ही गोष्ट यांच्यासाठी आहेच, तुमच्यासाठी पण. खरं सांगा, तुम्हाला असं वाटून गेलं ना की आपण अशा वेगळ्या शाळेत असतो, तर आपणही कदाचित वेगळे घडलो असतो. तिथे सुतार येऊन तुम्हाला सुतारकाम शिकवतोय, शेतकरी येऊन शेतीविषयी गप्पा मारतायत, मुलांना काहीही विचारण्याचं स्वातंत्र्य आहे आणि शिक्षक तितक्याच प्रेमाने मुलांच्या शंका सोडवत आहेत. शाळेतले नेहमीचे विषय म्हणजे गणित, भाषा, इतिहास, भूगोल, शास्त्र हे हवेतच. पण या पलीकडे एखादा विषय हवा शाळेमध्ये असं तुम्हाला वाटतं? मग आम्हाला लिहून पाठवा की अभ्यासक्रमामध्ये हा विषय मला ॲड करावा असा वाटतो. तोच आहे यावेळचा होमवर्क. आम्हाला लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. मधली सुट्टी